पुढे झाली जमा आता माझ्याकडे सुंदर नाही झालं भाऊ. आजीच्या हाताने पूजा चालू आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ मॉर्निंग ब्लॉग. मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मित्रांनो, आता आम्ही सकाळी सकाळी चाललो आहे सोनू दादाची टीव्हीएस ज्युपिटर शोरूममधून आणण्यासाठी. बघा, आपल्याबरोबर आहेत ताऊ. आणि सोनू दादा, संकेत आणि सोनूची मम्मी पप्पा पण पुढे गेलेले. बस आता जायचं आणि बाईक ज्युपिटर टीव्हीएस ज्युपिटर घेऊन यायची. चलो, गणपती बाप्पा मोरया. सिग्नल पडलेला आहे त्यामुळे आता थांबलेलो आहे आम्ही. आणि ज्युपिटर आणायची त्यामुळं ताऊ पण खुश आहे एकदम, कारण तिला पण चालवायला मिळणार आहे ना. चलो, ओके. काटे गल्ली सिग्नलवरती गर्दी राहते खूप. द्वारका चौकाचं जोरात काम चालू आहे भुयारी मार्गाचं, त्यामुळं ह्या रोडला जरा गर्दी राहते. पखाल रोड, चौफुली. हा आता नागजी चौक आहे. सिग्नल पडलेला आहे. टीव्हीएस ज्युपिटर घेण्यासाठी आहे ना. आणि आता चलो बॉम्बे नाक्याच्या शोरूमवरती, तिथं टीव्हीएसचं शोरूम आहे. आणि आता हा आहे बाबानगरचा एरिया. हा आला मित्रांनो बॉम्बे नाका. आपण आलो टी व्ही एसच्या शोरूमला. आणि सोनूदादाचे मम्मी पप्पा पण आलेले बघा. चला, सोनूदादा ते पेढे आणि हार आणायला गेलेले. त्यांची वाट बघतो बघा आता आम्ही. हे बघा, सर्व आलेले गाडी डिलिव्हरीसाठी, डिलिव्हरी घेण्यासाठी शोरूमला. सोनूदादाला गाडी, सोनूदादाची गाडी. आणि सोनूदादानंतर तिची पण गाडी, अर्धी गाडी तिची, ताऊची. आणि बघा, हे मॅडम यांनी खूप सहकार्य केलं.
बघा हे आपले बाबुल साहेब आहे, यांनी फायनान्सला खूप सहकार्य केलं आपल्याला. थँक्यू सर. नक्की. चलो हे बघा पेढा तर खाऊन द्या तिला. हे सुरुदादाची गाडी आहे अर्धी, आणि अर्धी ताऊची गाडी आहे. ताऊ मालकीने अर्धी. चलो ओके. हे ना आदित्य आपण पण काढू. ओके. आधी फोन दे. पाणी टाक ना त्याच्यात थोडं. पिऊ पिऊ पाणी दे ना 1 मिनिट. ग्रे कलर होता ना, ड्रेस नाही आहे ना. हे पाहिलं का, सुमोनी गाडी घेतली ना दुसरी. नेहा सुमोनो गाडी घेतली ना दुसरी आता. BMW घेतली. मग ही काय BMW घेतली ना आता. झाली जमा आता माझ्याकडे स्कूलला जायला ना भाऊ. झाली जमा. हो का माझी चुपके चुपके कुछ पता भी नहीं. आत्ता वाजले. भिजेल ते. आजीच्या हाताने पूजा चालू आहे. भिजलं पाहिजे. हात लाव ते हवेमुळे ना. सुनू दादाची गाडी आली घरी, पूजा चालवली तिची आता. नाही मला माहित होतं. हां ते हवा आहे. रोज चांगले कपडे लागले कपडे देखील रोज ताऊच्या हाताने पूजा करू. ताऊच्या दिली तरी पण घेऊ ना आपण जमा करून.
हा आता ही BMW नाही भाऊ तुझी. आधीच बोलतो ना हे. आधी ही जमा करून घे. येडा. आधीच आपल्याकडे 2-2 आहे ना. आपली गाडी बंद करून मी सेमचं घ्यायची आहे गं. त्याला चालू आहे. मित्रांनो सोनू दादाची गाडी ना TVS ज्युपिटर तिची शोरूममधून डिलिव्हरी घेतली आणि घरी जाऊन आहे ना तिची पूजा केली आणि नंतर मी आता आलो नाक्यावरती. तर आता जवळपास 2 वाजलेले. आपल्याला अजून काही भाडं लागलं नाही पण भूक तर मात्र जबरदस्त लागलेली आहे. तर चला जेवण घेऊया. आपला आजचा मेनू बघा, डाळ आहे, पोळी आणि शेंगदाणा चटणी. चलो जय श्रीराम. मित्रांनो नुकतंच जेवण झालं पण डाळ खूप तिखट होती त्यामुळे मग शेंगदाण्याची चटणी होती त्याच्याबरोबर पोळी खाली. तोंड खूप भाजलेलं आहे त्यामुळं मग आपल्याकडं हे चॉकलेट आहेच आपल्याकडं, ते खाऊ आता काय करता. आणि भाडं तर अजून काहीच नाही. आता जो 2:20 झाले अजून काही भाडं लागलं नाही. बघूया आता काय होतं आज ते. चलो ओके. मित्रांनो सोनू दादा म्हणजे माझा नातू खूप मेहनती. तो 14वी सायन्सला येतो आणि कॉलेज करून तो झोमॅटोचं पण साईड जॉब करतो. त्यामुळे त्याला गाडीची खूप अत्यंत गरज होती आणि चालू होता आज उद्या. तर तो गुरुवारी योग आला घ्यायचा. तर त्यामुळं त्याला ती TVSची ज्युपिटर गाडी आहे ना, शोरूम गाडी आपण घेतली. त्यामुळे त्याचं आता काम एकदम सोपं होईल आणि त्यामुळं तो खूप आनंदी झाला तो. आणि मित्रांनो त्यांचा आनंदाचाच आपला आनंद, बरोबर ना. चला ओके. तर मित्रांनो आत्ता जवळजवळ 6 वाजत आलेले. तर आपल्याला काही भाडं लागलं नाही अजून. तर ठीक आहे. आनंदाची गोष्ट अशी झाली आज की त्या सोनूदादाची गाडी घेतली गेली त्यामुळं तोच आनंद आहे आज. त्यामुळं भाडं नाही लागलं तर काही वाटलं नाही. तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथं थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचं काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके बाय बाय, सी यू. मित्रांनो जेव्हा मी नाक्यावरून घरून निघालो ना तर निघताना लगेच मला एक भाडं लागलं. एक कॉट होती, पेशंटची कॉट, ती तिथूनच स्टँडवरूनच घ्यायची होती आणि ती पोचवायची होती वडाळा गावामध्ये. तर मस्तपैकी म्हणजे एक बोणी झाली. म्हणजे भाडं मिळालं नाही असं काही नाही, भाडं मिळून गेलं घरी जाता. तर देवाचे खूप आभार आहे. ओके. उपाशी नाही ठेवलं, चटणी भाकर गोव्याला मिळाली. थँक्यू परत एकदा.